नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। नाशिक रोड आरंभ महाविद्यालय येथे सुयोग बंगला अविनाश सराफ यांच्या राहत्या घरी गॅस गीझर लीकमुळे लागली आग। नाशिक रोड आरंभ महाविद्यालय येथे सुयोग बंगला अविनाश सराफ यांच्या राहत्या घरी गॅस गीझर लीक असल्याकारणाने आग लागली असून नाशिक रोड अग्निशमक दलाचे बंब घटनास्थळी जाऊन गॅस सिलेंडर बंद करून बाहेर काढले व आग नियंत्रणात आणली। सोबत वाहन चालक LP बेंद्रे, लीडिंग फायरमन SS नागपुरे, RN दाते फरमान, शुभम बोराडे, प्रफुल्ल गायकवाड आदींनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली। अरे मी तुम्हाला तेच म्हटलो, चालू करू का नको ना? पेटलेलं होतं, विजवलंय हा 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 हा। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज प्रतिनिधी संदीप प्रपोते। सर, हे कसं काय झालं होतं? सांगायचं म्हणजे कसं, एक गॅस ऑन केल्यानंतर गॅस गिझरच्या ठिकाणी जो फ्लेम निर्माण होतो ना, त्या ठिकाणी काहीतरी स्पार्क झाला असेल एक्स्ट्रा, आणि त्याच्यामुळे फक्त गॅस गिझरलाच पेट घेतलेला आहे, पूर्ण गॅस सिलेंडरपर्यंत आलेली नाही। तरी थोडक्यात सांगायचं म्हणजे उद्देश की जी मेन यांनी घर मालकांनी जो गॅस होतात मेन रेग्युलेटर ते ऑफ केल्यामुळं पुढील घटना टळली। कोणत्या ठिकाणी झाले सर? जिजामाता नगर, नाशिक रोड। अच्छा, ओके। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज प्रतिनिधी संदीप रुपवते। नाशिक प्रतिनिधी संदीप रुपवते। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।